मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। अरे गौरी, ये ना ये. शिवच्या आवाजाला काय झालं? तो मराठी शिकला माझ्यासाठी. गप्प राहा ना जरा. काय? तुला नाही, अरे मी हे गोडाचं द्यायला आले होते. ओ वा, आजीनी बनवलंय. ए नाही, मी दिलं सांग. आणि त्याला का देतेस? शिव कुठे आहे? माहित नाही. माहित नाही म्हणजे? विचार ना त्याला. शिव कुठे आहे? शिव कुठे आहे ना आत आहे. त्याला बोलव. त्याला बोलव ना. हो. शिव, शिव गौरी आई है. ये आला. जी आप? हाय, मैं मर जावा. कसला हसकी आवाज आहे याचा. या आवाजावरच मी फिदा आहे गौरी. प्लीज त्याला सांग ना. काय मतलब? बोल ना त्याला बोलायला लाव ना. मला त्याचा आवाज ऐकायचा आहे. मी काय बोलू आता? काय बोलू म्हणजे तूच बोलवलंस ना त्याला. बोल ना. हे द्यायला बोलवलं. हाँ. मी दिलंय सांग. ये हमारे लिए? हो, होममेड आहे. होममेड चॉकलेट्स आजीनी बनवलेत याच्यासाठी. आज का गौरी, आजीला विचार तू विकीला पर्क केलंस की काय? हा? अरे विकी असं नाहीये. मग तू उगीच. वैसे ही किस खुशी में? हाय, काय बोलतो हा? मी त्याला सांग ना. हमारे प्यार का पहला तोहफा. गप्प बस. ती सांगते गप्प राहा. खायची तर खा, नाही तर प्रश्न कशाला विचारतोस? तू त्याला गप्प राहायला का सांगितलंस? त्याला बोलू दे. तुझ्या विकीला गप्प कर ना. काय चाललंय तुझं? मी बोलू का? चल बाय. बाय बाय. हो बाय. ते चॉकलेट खा. हा, गुड नाईट. गुड नाइट. चॉकलेट क्या खा बोली? हाँ वो बोली कि मुझे बोली चॉकलेट खा और तुझे बोली गुड नाइट. पता नहीं क्यों पर इस विक्की पे बहुत गुस्सा आ रहा है. अजून मनाची तयारी झालेली दिसत नाही वाटतं. बडीशेप गच्चीवर घेऊन ये असं म्हणाला तेव्हाच लक्षात आलं माझ्या. मनाची कसली तयारी आली त्यात? तीच तर महत्वाची आहे. लाडाकोडाने वाढवलेली मुलगी दुसऱ्याच्या आधी सुपूर्द करायची म्हणजे कुठल्याही बापाला टेन्शन येणारच ना. जीवापाड जपलेली मुलगी अचानक एक दिवस लक्षात येतं की ही दुडू धावणारी मुलगी मोठी झाली. तर लग्न करून आपल्या घरी निघून जाणार. आपले म्हणजे हे तिचंच घर आहे ना. आणि अजून कुठं काय ठरलंय? तुम्ही दोघींनी विकीचं नाव सुचवलं. विकी हा काही इतका वाईट मुलगा नाहीये. वाईट नाहीये म्हणजे चांगला आहे असं म्हणायचंय ना तुम्हाला? हा म्हणजे चांगला आहे. प्रत्येक बापाला आपल्या मुलीसाठी राजकुमार हवा असतो आणि तसा राजकुमार समोरून उभा राहिला तरी आपल्या राजकुमारी समोर तो फिकाच वाटतो. यू सेड इट. माझं तर स्पष्ट मत आहे की आपल्या गौरी समोर हा विकी काय काय आहे असा तो बरा आहे. सुसंस्कृत आहे, चांगला कमावतो आणि महत्वाचं म्हणजे आपली गौरी आपल्या नजरेसमोर राहणार. हे फार महत्वाचं आहे. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की आपल्याकडून काही कमी पडता कामा. हो, तुम्ही सगळी व्यवस्थित चौकशी करताय ना. आणि आपण मुलाला ओळखतो की नाही काय?
मग कशाला शंका काढताय आता? नाही असं नाही. तुझं बरोबर आहे. माझ्या मनात सुद्धा हाच विचार चालला होता की फार घाई करून चालणार नाही. नाही नाही, आपण घाई करायचीच नाहीये. पण करेक्ट आहे. मी तेच म्हणतोय की फार घाई नकोय. तर गौरीला विचार करण्यासाठी वेळ दिला पाहिजे आपण. गौरीच्या बाबांना सुद्धा मनाची तयारी करायला वेळ हवाय हे लक्षात आलंय माझ्या. पण एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे. मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तिचा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि माझाही आहे. हा, तुम्ही जे ठरवाल ते योग्यच असेल. ओय ओय ओय, एक मिनिट, महत्वाची मीटिंग आहे माझी, मला उशीर होईल. हाँ तो हमारा भी तो ऑफिस है ना. जा ना, तुला कोण अडवतंय? जा क्या ऑफिसला. विकी, गरम पाणी माझं आहे. ओय, ते विसर, नाश्त्याची तयारी कर. तो बघ, हमने कहा ना हमें ऑफिस जाना है. एक जा. मला काय हमारा है. तो क्या? तो क्या? ये हमारी चीज है, आपको समझ में नहीं आता क्या? हमें पसंद नहीं कोई हमारी चीज को हाथ लगाए. हद हो गई है. जो दिखा उसको लेके इस्तेमाल कर लिया. पूछने की तो तमीज ही नहीं है ना आप में. अरे उगाच डोकं फिरलं म्हणून काय वाटेल ते बोलशील का? हा, एक दिवस तुझा फॉर्म वापरला, काय बिघडलं? माझा फॉर्म संपलाय म्हणून वापरतोय ना. काय सोनं लागलंय तुझ्या फॉर्म मध्ये? नसेल द्यायचा ना नको देऊ. हे वेणू, फॉर्म दे रे जरा. माझं संपलं आहे. तुम्ही दोघं ना मुद्दाम करताय. नसेल द्यायचा ना नका देऊ. मी बाहेर जाऊन विकत घेऊन येतो. आणि हा, तुला ना मी आल्यावर बघतो. क्या बकतो है? क्या? वो तुम्हें आने के बाद देख के गया, ऐसे बोला. ए वेणु, पता नहीं जो बात हमें खटक रही है गौरी जी के परिवार वालों को क्यों नहीं खटक रही. आगे उतरली. खरं तर मी विषय काढणार नव्हतो. पण काल तू डबा पोचवायला गेली होतीस ना, त्याच्याकडे काय विचार केलास त्याच्याबद्दल? कोणाबद्दल? अगं, विकी बद्दल विचारतायत काय ठरवलंयस? नाही म्हणजे ते काल चॉकलेट सुद्धा मी तू. असू दे, त्याबद्दल काही विचारलं काय मी तुला? लक्षात आले माझे ते. फक्त मी काही निर्णय घेण्या अगोदर तुझं मत मला ऐकायचं. बाबा, तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य आहे. वा, बोलली बाबांची लेक बोलली. बघितलंस, याला म्हणतात विश्वास. अरे तिला पूर्ण खात्री आहे तिच्यासाठी जे उत्तम आहे तेच तिचा बाप निवडणार. आणि तू आणि डबा वेळेवर खा. हो, चला येते बाबा. हो या. आई येते का? आजी येते. सावकाश जागो बाय. बाबा, आजपासून जॉईन करताय ना? हो. उगाच जास्त दगदग करू नका. होय झेपेल तितकंच काम करा. होय. आणि मी तर म्हणते 2-4 दिवस हाफ डेच जा. मी बरा आहे आता. काळजी करू नको. नेक्स्ट बाय बाय. 9, 10, 11 असे याचे पाडे लिहायचे आपल्याला आणि पटपट लिहायचे. हा, अहो, आज तुम्ही स्कूटर नका नेऊ ना, ऑटोने जा. का? अगं ती लहान आहे म्हणून मला बोलली. तू पण अक्कल शिकवणार मला? असं नाही. अरे तुम्ही लिहा. हा, 9चा. मी स्कूटरनीच जाणार, कळलं? बाय. सावकाश जा. अरे हो, पोचतो. एक तासाभरातच पोचतो. या. अरे बाबा, अरे कुठं चाललायस? हे तुमच्या रेडिओ स्टेशनच्या पुढेच एक 5 स्टार हॉटेल आहे ना, तिकडे एक मीटिंग आहे माझी. अच्छा. काय ना, या मोठमोठ्या हॉटेल्समध्येच हल्ली मीटिंग्स होतात ना. अर्थात लाखोचे व्यवहार म्हटल्यानंतर अशा 5 स्टार हॉटेलमध्येच व्हायला हव्यात ना.
लाखोंचे व्यवहार. अच्छा चल मी सोडू का तुला कुठे रेडिओ स्टेशनला. हो बाबा तुम्ही कशाला त्रास घेताय, मी जाईन. असं नाहीये, आता तू आमचा माणूस आहेस तू आता. नाही, पण- चल 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 रे, चल. काही होत नाही, मी व्यवस्थित चालवतो गाडी. ये 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 काही होत नाही, ये. मी तुम्हाला म्हंटल ना की तुम्ही उगाच त्रास घेताय माझ्यासाठी. मी एक काम करतो, मी ऑटोनी नाहीतर मग कुलक्या वगैरे मागवतो आणि जातो. 2 मिनिटं थांब, आता वायू वेगाने आपली स्कूटर राहणार आहे. काय रे तुमच्या मीटिंग मध्ये लाखोचे व्यवहार होतात. हो होतात, लाखोंचे व्यवहार होतात. कसं आहे ना बाबा, माझे जे बिझनेस क्लायंट्स आहेत ना ते मला नेहमी विचारतात की विकी तू एवढं शिकलास, तू MBA केलेस, तो तू माणसं जोखायला, त्यांना हँडल करायला कसं शिकला. मी केलेस तू. हा हो हा बाबा, आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाहीये. खरं तर परिस्थिती नव्हती, पण स्कॉलरशिप मिळाली म्हणून पूर्ण करू शकलो MBA. पुढे PhD साठी US वरून संधी पण आली होती मला, पण सोडली मी ती संधी. काय आहे ना, मला आपला देश सोडून कुठे जायचं नव्हतं. आपला देश, आपली माणसं. शेवटी नासावाल्यांना सांगून टाकलं की नोकरी द्यायची असेल तर इथे द्या आमच्या देशात, नाहीतर राहू द्या. नासा त्यांच्याकडूनच तर जॉब ऑफर होती ना, 6 महिने ट्रेनिंग आणि मग जॉब. मी तुम्हाला म्हटलं ना मला आवडत नाही, मी इथे शिकणार, इथे राहणार आणि इथेच काम करणार. कसं आहे ना बाबा, नाही आपल्या मातीशी जी नाळ जोडलेली असते ना, ती नासाची ही 7 आकडी पगारांची नोकरी नाही तोडू शकणार. वा. एक मिनिट. हा हॅलो, हो पोचतोच आहे मी, हे काय निघतोच आहे. चल 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 बस बस बस. बाबा मी काय म्हणतो, मी टॅक्सीने जाऊ का. अरे ये आता बस. अरे आज एवढी संधी मिळाली आहे. येस येस. हो हो हो, वा वा वा. अरे पण या दे, ठीक आहे. बसू मी. हा, ठीक. सावकाश बाबा. हो हो. ये विक्की अंकल जी के साथ कहाँ जा रहा है? Excuse me. Excuse me. Excuse me. Excuse me. Excuse me. Excuse me. एक्सक्यूज मी. काय तुम्ही मध्ये घुसताय. इथे रांगे, प्लीज रांगेत उभे राहा. मी तू. काय मी तू. मी तू. तू इथे. क्या हुआ? शिव ही मीतू आहे. मीतू. वेणू, वेणू बाजूला हो. इकडे हो. मीतू, काय करतेस इथे. मीतू, मी काय विचारते. तू इथे काय करतेस. आजपासून मी इथूनच बस पकड़णार है. मेरी मंजिल की ओर जाने वाली हर बस अब यहीं से गुजरेगी. रोज इथूनच. शिव जी की कृपा से. आलो आलो. जरा स्टँडवर लावून मदत कर मला. हा करा. माझं तुझं गाव कुठलं म्हणालास तू. गाव गाव. हा मूळ गाव तसं सांगली जवळच आहे. म्हणजे आता कोणी नसतं तिकडे. फार पूर्वी शेतीवाडी होती, पण आता विकावी लागली ती. आणि कुलदैवत. हा एक मिनिट बाबा, सॉरी. बरं पुढे काय प्लॅन आहे तुझे. हा
पुढचा विचार काय करणार बाबा, बस काम करत राहायचं. गावी आई बाबा असतात, त्यांना नीट बघायचं, त्यांची काळजी घ्यायची, बस. हा कसं आहे ना बाबा, माझं ना आयुष्यात एक स्वप्न आहे. मला ना माझ्या गावी मुलांसाठी शाळा बांधायची, त्याच्यासाठी पैसे साठवतात. म्हणजे जमीन विकत घेतली आहे, 20-22 लाख रुपये जमले की बांधकाम सुरू होईल. देवाच्या कृपेने आणि तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादाने लाखात कमवतोय. कसं ना बाबा, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, तो त्यांना ते परत करायला हवं. ही सगळी स्वप्न माझी एकट्याची आहेत. पुढे बायको आल्यानंतर सगळी सूत्र तिच्या स्वाधीन करणार. तिला म्हणणार, बाई माझे हे महिन्याचे 2 लाख रुपये पगार, ते घे, साठव, खर्च कर, हौस कर, मौज कर, काहीही कर. तुझ्यासारखा विचार करणारी आजकाल फार दुर्मिळ मुलं आहेत. प्रत्येकाला आजकाल नोकरी करणारी बायको हवी असते. बाय तुला मुलगी कशी हवी? बाबा तुम्ही असे सगळे प्रश्न विचारून मला खूप लाजवत आहे. मला कशी मुलगी हवी असणार? बघा, मी हा असा साधा राहतो, काटकसर करतो, तो मला मुलगी पण तशीच हवी. अगदी साधी, सरळ सालस, मिडल क्लास फॅमिलीतली, आपण विचारांनी आणि संस्कारांनी श्रीमंत असायला हवी. माझे आई बाबा गावी असतात, त्यांचा मान राखणारी. थोडक्यात काय तर लग्नानंतर सगळी सूत्र तिच्या स्वाधीन करणार, म्हणजे ही सगळी सूत्र सांभाळणारी हवी. वाह, छान विचार आहे तुझे. इतक्या दिवसात अशा आरामशीर गप्पा नाही मारल्या म्हणून कळलं नाही मला. चहा घेणार? आमच्या कॅन्टीनमध्ये फार छान मिळतो चहा. नाही बाबा नको, मला खूप उशीर होतोय. बाबा मी निघतो. काय ना, ऍक्च्युली एक फार मोठे मिनिस्टर आहेत, त्यांच्या सुनबाई मला सतत फोन करतात. मला त्यांनाच भेटायला जायचंय. त्यांना त्यांच्या गावी एक मुलांसाठी शाळा बांधायची आणि त्यासाठी त्यांना माझा गायडन्स हवा. मला या गायडन्सचे 2 लाख रुपये देतात बरं का ते. मी म्हटलं नको मला ते, मी असला व्यवहार करतच नाही. काय ज्ञान देणं हे पुण्याचं काम असतं, सो मी ते असंच देतो. काही नको मला पैसे वगैरे. बरं येऊ मी बाबा. एक मिनिट, आज संध्याकाळी काय करतोस तू? आज संध्याकाळी काय नाही का? जेवायला तू आमच्याकडे? हो येईन की. नक्की? हो. चल मग बाकीच्या गप्पा मारू. येस. ओके, थँक्स फॉर राईड. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. हेलो जी, हम शिव कुमार शुक्ल बोल रहे हैं होराइजन लॉजिस्टिक्स से. गौरी जी से बात हो सकती है? हो गौरीच बोलते, बोल. गौरी जी, वो हमारे क्लेम का चेक. हो रेडी रेडी. तू ऑफिसला येऊन घेऊन जा ना. पर वो मीतू जी. नाही मीतू नाहीये, ती जरा कामासाठी बाहेर गेलीये. तू ये ऑफिसला आणि घेऊन जा चेक. ठीक है, हम आते हैं. ओके बाय. म्हातारा तर सेट झाला. आता बघू त्यांच्या सुनबाई काय करतात. घ्या. हा वहिनी. हो आलो आलो. हे काय निघालोच आहे. घ्या. अच्छा वो मीतू जी बिजी हो गई. वो आती ना तो हम परेशान हो जाते. थोड़ा अजीब बिहेव करती हैं वैसे. अजीब काय? जरा मोकळी ढाकळी बोलायला एवढंच. आजीचा फोन आहे, 1 मिनिट. हा बोल ग. हा गौरे, अगं आज तुझ्या बाबाने विक्की आपल्या घरी जेवूक बोलावला. हो का? हा. बरं मी निघतेच आहे आणि लवकर येईन मदतीला. अगो मदत नकोय गो, आज तुझ्या बाबांना मासे खाऊशे वाटतात. म्हणून एक काम कर, मासळी बाजारात जा. त्या कोपऱ्यावरती मावशी बसते ना मासे घेऊन, तिच्याकडनं मासे घेऊन ये. ताजे असतात तिच्याकडे. जमात ना तुका? न जमायला काय झालंय, आणे. हा. चल बाय. हा बाय, ठेवते. हा शिव, बाबांनी आज विकीला घरी बोलवलंय डिनर साठी. मला फिश मार्केटला जावं लागेल. विक्की को डिनर पे? गौरी जी, आपसे कुछ कहना है विक्की के बारे में. माहितीये हेच ना की तो खूप चांगला मुलगा आहे, मदत करायला एकदम तत्पर आणि दुसऱ्यांसाठी आउट ऑफ द वे जाऊन करणारा. आम्हाला माहिती, बाबा हॉस्पिटलमध्ये असताना विकीने खूप मदत केली. आमच्या घरची सपोर्ट सिस्टीम आहे तो. आणि आजीचं तर पानच हालत नाही त्याच्याशिवाय. सर अज्जी, उनका क्या? तिचा बिझनेस मॅनेजर म्हणतो आम्ही विकीला. तो ऑर्डर्स आणतो ना म्हणून.
आणि तुला तर माहिती आजीचं कसं आहे ते, हिशेब काही करत नाही आणि ऍडव्हान्स विडव्हान्स तर काही घेतच नाही. नहीं, एक मिनट, क्या कहा आपने? अज्जी एडवांस घेत नहीं, मतलब लेती नहीं? नाही. 2000 पर मंथ मध्ये काय ऍडव्हान्स घेणार आणि प्रॉफिट काय होणार तूच विचार कर ना. 2000? विकी सांगत असतो रेट वाढव, पण ती काय ऐकत नाही. हे काम तर आजी फक्त मनाच्या समाधानासाठी करते. जाऊ दे म्हणून, ती खुश आहे ना हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. अरे वो आजी है ना, वो बड़े उसूलों वाली है. वो बाकी सबसे 5,000 रुपए लेती है, लेकिन मेरी वजह से 4,000 ले रही है डब्बे का, पता है? चल मी निघते. एक मिनट गौरी जी, जो टिफिन की रेट आपने हमें बताई, विक्की उससे 2 गुना हमसे एडवांस हो माहितीये, आणि बाहेर डबल रेट घेतात हे सुद्धा माहितीये, ऍडव्हान्स सुद्धा. पण विकीने सांगून काय उपयोग आहे, ती हट्टी आहे. बरं चल मी निघते आता, मला फिश घेऊन घरी जायचंय. साथ में चलते हैं ना. आज आपले वाटा वेगळे आहेत. तुझ्या हम मधून मी आज वेगळी होते. चल चल बाय. कैसे कहें आपसे कि आप चाहे हमारे हम से अलग हो जाएं, पर उस विक्की को अपने हम में शामिल मत कर, तो चांगला नहीं.